मंगेशकर प्रकरणात तिन्ही रिपोर्ट अहवाल आले की कारवाई करू. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. मंगेशकर रुग्णालय किंवा कोणत्याही दुसऱ्या रुग्णालयात अशी अनियमितता होऊ नये याबाबत राज्य शासन विभागाकडून 3 अहवाल येतील, त्यानंतर कारवाई होईल. मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीची अनियमितता होणे किंवा पेशंटला त्रास होणे यासाठी ज्या काही राज्य शासनाच्या तिन्ही विभागाकडून आपले अहवाल येतील आणि त्या पद्धतीने कारवाई होईल हे असं यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलं. यामध्ये ट्रस्ट ऍक्ट खालची ही संस्था असल्यामुळे साहजिकच त्याच्याबद्दलचा रिपोर्ट. दुसऱ्या बाजूला डीएमआर ससून हॉस्पिटलच्या लोकांनी चौकशी केली आरोग्य विभागाच्या. या तिन्ही विभागाच्या चौकशीनंतर त्याच्यावरती कारवाईसाठी राज्य शासनाच्या वतीने कारवाई केली जाईल. सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीने त्या दिवशी पेशंटला त्रास झाला, त्या पेशंटला त्रास झाल्यानंतर त्या संबंधितांनी याच्याबद्दल दिरंगाई केली असेल त्यांच्यावर कारवाई करा यासाठीच. त्यामुळे मला असं वाटतं तिन्ही रिपोर्ट जे येतील त्या रिपोर्ट्सला आपण म्हटलं क्लीन चिट किंवा आणखीन काही असेल तरी तिन्ही रिपोर्ट्स मधला काय ऍक्च्युअल फॅक्ट येईल आणि त्याप्रमाणे शासनाची कारवाई तत्काळ होईल. 3 रिपोर्ट मधला कोणता रिपोर्ट? आता 3 विभागातल्या तिन्ही रिपोर्टला म्हणजे आरोग्य विभागाचा रिपोर्ट जो आहे तो आरोग्य विभागाचे काय रूल रेग्युलेशन आहेत त्याच्यामध्ये काय अनियमितता झाली आहे त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दलचा रिपोर्ट जाईल. पार्ट सेकंड आहे की दुसऱ्या बाजूला ससूननं जे काय डीएमआरच्या वतीनं त्यांची तपासणी केली आहे त्याचा रिपोर्ट जाईल. आणि तिसऱ्या बाजूला राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागानं सुद्धा ही संस्था दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदली असल्यामुळे त्याबद्दलचा सुद्धा रिपोर्ट दिला. या तिन्ही रिपोर्टचं एकत्रीकरण करून त्याच्याबद्दलच्या कारवाईबद्दल शासन सूचना देईल. मागणी करणं एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेणं हा लोकप्रतिनिधींचा, विरोधी पक्षाचा किंवा सार्वजनिक सामाजिक काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांची जबाबदारीच आहे. त्यामुळे निश्चितपणे या गोष्टीची वस्तुस्थिती निर्णय घेईल. चौकशी समितीवरती प्रश्नचिन्ह तयार जरी केला असेल या चौकशी समितीच्या माध्यमातून जे काही अनियमितता झाले असेल त्याच्यावरती कारवाई होण्याबद्दल योग्य ते आदेश या सगळ्या चौकशी समितीच्या तिन्ही रिपोर्ट्स नंतरच केली जाईल. कारण शेवटी ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती कारवाई करायची आहे त्यावेळी त्याची मला असं अपेक्षित आहे की या 2-3 दिवसांमध्ये तो यायला पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा होण्याबद्दल ज्या काही सूचना मिळाल्या पाहिजे. अलमट्टीच्या विषयावरती यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला केंद्र शासनानं म्हणजे विशेषतः पार्लमेंटमध्ये एक प्रश्न सांगलीचे खासदारांनी विचारला होता त्यावेळेला ज्या पद्धतीचं उत्तर दिलं त्यानंतर कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्र्यांना सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे अलमट्टीच्या बांधकामाला महाराष्ट्र शासनाचा विरोध असणार आहे. कारण सांगली आणि कोल्हापूरच्या पुराला या अलमट्टीचा एकूणच येणारा महापूर किंवा ते जबाबदार आहे अशा पद्धतीचे यापूर्वीचे निष्कर्ष निघाले. त्याबद्दल आम्ही निश्चितपणे आहे त्या सगळ्या प्रक्रियेला अजून गतिमान करणार आहोत. शालेय शिक्षणात हिंदी भाषा यापूर्वी सुद्धा म्हणजे मला वाटतं काल परत पासून याच्यावरती चर्चा चालू त्याला कंपल्सरी करण्याबद्दलचा जो काय निर्णय आहे देशी पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती हिंदी, इंग्रजी आणि मराठी ही आपली महाराष्ट्राची भाषा आहे आणि मराठीवर विषयी कुणाचाच आक्षेप असण्याचा प्रश्न आता सर्वत्र राज्यात देशात सगळीकडे फिरताना हिंदीला सुद्धा प्राधान्य द्यावं हा त्या
विधानसभेच्या कालच्या निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या पद्धतीनं दणदणीत विजय मिळाला आहे त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती या जनतेनं विश्वास ठेवला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारोने लाखो कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे आता कुठल्या पार्टीने काय करावं, कशा पद्धतीने आक्षेप घ्यावं याच्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय हे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत आपण बघितलंय. आणि दररोज होणारे पक्षप्रवेश कल्पनेत आणि आपल्याला विश्वास बसणारे अशी अनेक मोठमोठी राजकीय जबाबदार अशा पद्धतीची नेतृत्व ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून येत आहेत ते बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा पक्ष संघटन अजून सुद्धा वाढवण्यासाठी आम्ही काम करतो. चला, धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.